आणि पुण्याच्या मेट्रोला गणपती बाप्पा पावलेले दिसत आहेत, कारण गणेशोत्सव काळात आजवरची सगळ्यात जास्त कमाई मेट्रोने केलेली आहे। तब्बल 2.5 लाख प्रवाशांनी या काळात प्रवास केला। एका दिवसात 29,73,000 रुपये मेट्रोच्या तिजोरीत जमा झाले। घरातील बाप्पाच्या विसर्जनानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांनी आणि पिंपरीकरांनी मेट्रोला जोरदार पसंती दिली आहे। आणि पुणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते। रेल्वेत जागा मिळावी म्हणून जीव घेणा प्रयत्न चालला। जनरल डब्यात चालू रेल्वेत चढण्याचे प्रयत्न होत आहेत। यामुळे दुर्धर प्रसंग, अनास्था प्रसंग ओढावू शकतो। आपण पाहू शकतो की आपत्कालीन खिडकीतून सुद्धा एखाद्या व्यक्तीला आतमध्ये ढकलण्याचे प्रयत्न चालले आहेत आणि फलाटावर जमलेली ही प्रचंड गर्दी।